सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी म्हणजे तुमच्या सगळ्यांचा अगदी मनापासून आभार, कारण तुमच्या सपोर्टमुळं, तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमामुळं आज आपल्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. सो थँक्यू सो मच. जे कोणी आपल्या चॅनलला सपोर्ट केले, डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली सपोर्ट केले, त्या सगळ्यांचा अगदी मनापासून आभार मानतो मी. कारण ही जर्नी म्हणा किंवा ही भटकंती किंवा हे जे अचिव्हमेंट आहे हे फक्त माझ्या एकट्याचं नाही आहे. आजचा व्लॉग माझ्यासाठी खास आहे, कारण माझ्यासाठी म्हणा किंवा माझ्या जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जे रिलेटिव्हज आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आहे. कारण हे जे व्लॉग्स एंडपर्यंत बघतील, शेवटी त्यांची रिॲक्शन अशी असणार आहे. कारण विषयच असा आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, विषय नक्की काय आहे कळेल. आणि चला सांगूनच टाकतो तुम्हाला. तर हा व्लॉग आहे मी आणि माझा भाऊ, माझा छोटा भाऊ आहे गणेश, ज्याचं की लहानपणी माझं आणि त्याचं कधीच जमलं नाही. नेहमी सतत फायटिंग होत होते घरात किंवा वाद होत होते आणि आई सोडवायला यायची आमचे भांडणं. लहानपणीची गोष्ट आहे. तर या व्लॉगमध्ये आम्ही चक्क दोघेही मिळून एक व्लॉग करतो आहे. मला एक गोष्ट आजपर्यंत कळाली नाही की लहानपणी एकाच घरात जर दोन भाऊ असतील, त्यांचं दोघांचं कधीच पटत नाही आहे. किंवा बहीण आणि बहीण, दोघे बहीण असतील तर ते दोघांचं कधीही पटत नाही. एक रेग्युलर वाद होत असतात, कधी भांडणं होत असतात, कधी हातापाईपर्यंत ही गोष्ट येते. आणि हे सगळं भांडण म्हणा आई सोडवायला येत असते. आणि या सगळ्या एकंदरीत गोष्टी घरातले किस्से घडत असतात. माझ्या लहानपणी जेव्हा या सगळ्या गोष्टी घडायच्या, सो पप्पांचा मार देखील खाल्लो आहे आम्ही दोघे. मला जे आवडतं की एखादी जी वस्तू आहे, माझं जे कोणतीही एखादी वस्तू असेल ते त्या पर्टिक्युलर जागेत मला ठेवायला आवडतं. तिथलं कोणी जर हलवलं, वस्तू बाजूला ठेवलं किंवा कोणी घेतलं तर मला ते बिलकुल आवडत नव्हतं. कारण मला टापटीप ठेवणं, हे पद्धतशीर सगळ्या वस्तू जागेवर ठेवणं मला आवडत होतं. आताही आवडतं. पण व्हायचं असं की मी जे सगळे माझे स्टडीचे वस्तू असू दे किंवा पुस्तकं किंवा पेन्सिल किंवा जे पोस्टर कलर्स वगैरे होते, ते माझं एक रूममध्ये ठराविक जागा होती, त्या ठिकाणी ठेवायचो. सगळं व्यवस्थित ठेवून मी कॉलेजला जायचो. पण कॉलेज संपून आल्यानंतरचं जे सीन बघायचो, सगळं विस्कटलेलं असायचं. त्याच्यातल्या एक दोन वस्तू गडप झालेल्या असायचा. आणि मग मी विचारायचो हे वस्तू कोणी घेतलं. सो मग ते सगळं एकदम शोध मोहीम चालू करून शेवटी भावाकडे ती वस्तू मिळायची आणि मी म्हणायचो कशाला ते वस्तूला हात लावलास. मग त्याच्यावर वाद व्हायचे आणि पुन्हा आई सोडवायला यायची. अशा करामती भाऊ घरात असल्यानंतर मग ते या सगळ्या गोष्टी घडणार. ते एक वय असतं आपलं, त्या वयात हे सगळं होत असतं, भांडण वाद वगैरे. सो हळूहळू आपण जसजसे मोठे होऊ लागतो तसं जी समज आहे, आपल्याला बुद्धी येऊ लागतं आणि ठीक आहे, ते बॉन्डिंग परत एकदा जुळतं. आणि नेमकं तेच बॉन्डिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण भटकंती म्हणा किंवा ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या चॅनलवर मिळत राहतील. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणार आहोत दक्षिण सोलापुरातील यत्नाळ आणि कुंभारी या गावाच्या मध्यभागी असलेल्या हरिणीनगर येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलला भेट द्यायला. पण वाटेत येणाऱ्या प्रत्येक निसर्गाचा आनंद घेत आपल्याला जायचं आहे. चला तर मग. हरिणीनगरमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला 12 राशी भविष्य असलेली एक सुंदर वास्तू आहे. तसेच 20 फुटाची स्वामी समर्थांची मूर्ती देखील आपल्याला पाहायला भेटते. मूर्तीचे उद्घाटन जय सिद्धेश्वर महास्वामीजी गौडगाव व देवप्रसाद दासजी स्वामी, प्रेसिडेंट ऑफ स्वामीनारायण इंटरनॅशनल गुरुकुल यांच्या हस्ते झालं. आणि या गुरुकुल वास्तूचे उद्घाटन 18 एप्रिल 2016 रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व देवीदास प्रसादजी महास्वामीजींच्या हस्ते झालं. ते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीचं शिक्षण दिलं जातं.
अभ्यासाबरोबरच स्पोर्ट ॲक्टिव्हिटीलासुद्धा विशेषतः प्राधान्य दिलं जातं. म्हणून विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि फुटबॉलचं प्रशस्त ग्राउंडसुद्धा आहे. या जागेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा गुरुकुल बनण्याआधी पहिल्यांदा जागा पाहायला आले होते तेव्हा या ठिकाणी हरिणांचा कळप बसला होता आणि म्हणून याचं नाव हरिणीनगर असं पडलं. गणेश त्याच्या लहानपणीच घरातील चालू असलेला रेडिओ जिज्ञासूपोटी खोलून पाहिला. पण तो पुन्हा कधी चालू झालाच नाही. या भटकंतीनंतर आम्ही घरी परत जात होतो. पण शेतात काही खायला भेटतं का गणेश शोध घेत होता. हे जे तुम्ही पाहत आहात ना, हे एक झाडाचं फळ किंवा बी म्हणू शकता. हे आम्ही लहानपणी खिशात ठेवून तेच द्यायचो मित्रांना, मारायचो ह्याच्याने. ನಿಂದು ಹೆಸರೇನದ? ಎಟ್ವಿದ್ದಿ ಊರಾಗ? ಎಟ್ವಿದ್ದಿ ಸಾಲಿಗೆ ಹೋತಿ? ಎಟ್ವಿ ಊರಾಗ ಹೋತಿ? ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ಲತ್ತಿದಿ? ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ಲತ್ತಿದಿ? ಎಮ್ಮಿ ಕೆಲಿಗೆ ಬಂದಿದಿ? ನಿಮ್ಮ ಗಜ ಫೋನ್ ಇಲ್ಲ ಅಂದ ವಿನಯ? ಗಜ ಫೋನ್ ಹಚ್ತಾನೆ ಇಲ್ಲ? ಯಾವಾಗ ಹಚ್ಚಾನ? किटल्या ಏನದ ಕಾರ್ಬೇಳಿ ಅಲ್ಲಿ ರೊಟ್ಟಿ ಅನ್ನದ ಒಳಗೆ ಬುತ್ತ್ಯಾಗ ಖಾರ चपाती खारा बाणा रट्टी. प्रत्येक नात्यात भांडण, वाद, संवाद हे असतातच. याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती वाईट आहे, फक्त परिस्थिती त्या व्यक्तीला तशी वागायला भाग पडते. आम्हीही या गाडीच्या चाकाप्रमाणे दोन्ही भावंड आहोत. या गाडीतील एक जरी चाक छोटं किंवा मोठं किंवा तुटलेलं असलं तरी ही गाडी व्यवस्थित चालू शकणार नाही. मित्रांनो, ही रिअल स्टोरी एखाद्या सिद्धारामची किंवा एका गणेशची नाही आहे. आपल्या सभोवताली कितीतरी गणेश, कितीतरी सिद्धाराम आपल्याला दिसतात. म्हणून नात्यांना वेळ द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलतोय हे आधी ऐकून घ्या. बऱ्याच गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील, ते फॅमिलीसोबत शेअर करा. प्रश्न सुटतील. व्यक्त व्हायला शिका. सिद्धाराम बिराजदारचा लहान भाऊ मी गणेश बिराजदार. भाऊ गावाकडे 7 दिवस सुट्टीला आला होता. काल गेलता तो उस्मानाबाद रामलिंग येडशी येथे पाहण्यासाठी गेलता. मग मी आज भाऊला इकडे स्वामीनारायण इंटरनॅशनल स्कूल गुरुकुल हरिणनगर इथे आणलेला आहे. मग मला काय प्रॅक्टिस आहे इथं चालण्यासाठी. भाऊला थोडं इथं चिखलात चालण्याची प्रॅक्टिस आहे गावाकडे. तो जातो तिथे बघायला तिकडं म्हणजे, पण इथं चिखलात चालायची प्रॅक्टिस नाही. त्यामुळं भाऊला गाव दाखवण्यासाठी मी इकडे आलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते चेक करा. आणि तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या परिसरात, तुमच्या शहरात, तुमच्या गावात एखादं कुठलं असं एक भन्नाट जागा असेल किंवा काहीतरी निसर्गरम्य ठिकाण असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवेन. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.